कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या माणसांना घेऊन नीट सगळी माप काढा, कळलं काय? हा, व्यवस्थित काम झालं पाहिजे। जा। बोला किशोर साहेब, बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत गरीबाची। चला साळुंके, तयारी करा, मैदानात पुन्हा उतरायची वेळ आली आहे। काय सांगता काय? अहो मी वाटच बघत होतो, कधी एकदा तुम्ही बोलावता आणि मी जास्त उतावळा होऊ नकोस, फक्त तयार राहा एवढंच सांगायला फोन केला होता। प्लॅन काय ते योग्य वेळ आल्यावर कळवे। हो मी रेडी। किती वेळ लावतीस तू? काय झालं तुम्हाला? लागलं का? लागलं काय? सॉरी सॉरी। स्टॉप इट। पुढच्या 2 मिनिटात तू मला हॉलमध्ये हवी आहेस, कळलं? आपण काही नीट बोलूच शकत नाही का? तू पहिले नीट वागायला शिक। मला तुमच्याशी खरं तर महत्त्वाचं काहीतरी बोलायचंय। तिला खाली गेस्ट थांबलेले आहेत, पुढच्या 2 मिनिटात तू मला खाली हवी आहे। आणि स्टॉप दिस नॉनसेन्स, ते बोलायचं ते नंतर बोल। मी बाहेर थांबलोय, लगेच ये। झालं, चिडली। ह्यांना का कळत नाहीये की मला त्यांच्याशी नॉनसेन्स बोलायचं नाहीये? आता ह्यांना कसं सांगू की तो विक्रांत परत माझ्या रेवला त्रास देतोय? हा साला किशोर जहागीरदार कोण 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 समजतो? कोण स्वतःला? मला मारलं त्याने, विक्रांतला। मी सोडणार नाहीये त्याला। त्याला वाटत असेल की मी त्याच्या हातातलं खेळणं आहे, कसंही नाचवेल मला, पण नाही। मी आता दाखवतो मी काय करू शकतो ते। विक्रांतचा फोन? साळुंखेची हिंमत वाढली वाटतं, माझा फोन कट केला। चला बाय बाय। विक्रांत, तुम्हाला थोडा सुद्धा वेळ नाहीये का? अगं नाहीये, नाहीतर आलो नसतो का मी? खरंच पॉसिबल नाहीये। आता माझ्या बहिणीची अॅनिव्हर्सरी पार्टी आहे की नाही, मग मी आलो नसतो का? निदान 5 मिनिट तरी। आणि तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं, आणि मी त्यासाठी फोनही केला होता। तुला काय वाटतं मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही का? अगं पण खरंच पॉसिबल नाहीये, मला आता ड्युटीवर पळावं लागतं। आपण एक काम करूया, आपण संध्याकाळी मस्तपैकी डेटवर जाऊया, कॉफी शॉप मध्ये। तिथे गेल्यानंतर तू मला सगळं काही सांग निवांतपणे। तेव्हा नो ड्युटी, नो फोन कॉल्स, फक्त तू आणि मी। ठीक आहे, आता तुम्ही ड्युटीचं नाव पुढे केलंय तर मी तरी अडवू शकत नाही, पण निदान घरी तरी लवकर या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।